भारत माता की। जो आंतरराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व महामानवांना, आदिवासी वीरांना त्या ठिकाणी माझा विनम्र अभिवादन। व्यासपीठावर विराजमान या ठिकाणी भारतभाऊ फुलमाळी एकलव्य जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर हिंगणी आणि कांदेवाडी गावचे प्रथम नागरिक श्री योगेशजी सोळंके सर, श्रीमती राधाताई गोरखपुरने, विकास निकाळजे सर, तसेच UB क्लासेसचे संचालक प्राध्यापक फरमाळे सर, त्याचबरोबर श्री बिभीषणजी बडे सर, महादेव तिडके सर आणि या ठिकाणी आपले पत्रकार श्री बाबूराव तिडके सर, रणजित रुपनरजी, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर, माझे सहकारी सर्व शिक्षक बांधव व सर्व सहकारी मित्रपरिवार आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा जो जागतिक आदिवासी दिन जो आहे हा संपूर्ण देशभरामध्ये युनेस्कोने त्या ठिकाणी 9 ऑगस्ट 1994 पासून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचं ठरवलं। आपण पाहतो की आपल्या आदिवासी समाज बांधवातील क्रांतिकारांनी त्या ठिकाणी त्यांच्या कार्याने, त्यांच्या मेहनतीने आपला स्वातंत्र्य मिळवलं, त्या ठिकाणी त्यांचं जे काही कार्य केलं, आज आपण आपला समाज जर पाहिलं तर 1973 पासून आपल्या विभागाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यापासून बरेचसे आपल्या आदिवासी विकास विभागात विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले, बरेचसे उच्च पदावर त्या ठिकाणी IAS अधिकाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। आणि तुम्ही सुद्धा सर्व बसलेले विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत, आपल्या समाजाची प्रगती करणार आहोत। या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाचा भांडार शिक्षण घेतल्याशिवाय त्या ठिकाणी म्हणतात की शिक्षणाचं दूध, वाघाचं जर दूध त्या ठिकाणी पिळलं तर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, तसं शिक्षणाचं जे ज्ञान आहे ते आपण संपादन केल्याशिवाय आपल्या समाजाची खरी प्रगती नाही। कटारे सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की आधार कार्ड काढणे, मी आम्ही समाजामध्ये फिरतो त्या ठिकाणी आधार कार्ड काढणे, जातीचे दाखले काढणे ह्या खूप समस्या आहेत, पण प्रथमतः जर शिक्षणच आपण घेतलं, समाजातून जर शिक्षित झाले तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी काय अडचणी आहेत, काय काढण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, समाजापर्यंत त्या ठिकाणी पोचलं जाईल। ह्या समाज आपण पाहतो की दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, ऊस तोडणीला कारखान्याला त्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे त्यांची नोंदसुद्धा त्या ठिकाणी होत नाही। आज आधार कार्ड काढण्यासाठी प्रथमतः जन्म प्रमाणपत्र लागते। शासनाच्या कागदपत्राच्या अटी शर्तीनुसार जन्म प्रमाणपत्र हे प्राधान्य झालेलं आहे। ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस शाळेचे बोनाफाईड घेऊन आधार कार्ड काढले गेले, पण आज ती अट त्या ठिकाणी रद्द केलेली आहे आणि आपण शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहतो, सोयीसुविधेपासून वंचित राहतो। तर समाजातील विद्यार्थ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांना माझं नम्र निवेदन आहे, आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचं शिक्षण घेण्यापर्यंत पोहोचवावं, कारण शिक्षण घेतल्याशिवाय समाजाची खरी प्रगती नाही। म्हणून या आजच्या दिनाचं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त आपले समाज बांधवातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणावं आणि आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून आपण ते पाहत आहात। विद्यार्थ्यांची प्रगती हे करणं हे आमचं आद्य कर्तव्यच आहे, विद्यार्थ्यांना सुविधा देणे आमचं कामच आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी निरंतर आहे तोपर्यंत करत राहू। सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना देतो आणि सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।